कुठे बसतरी आपण बसून आहे ना बाहेर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशात तुम्ही? मजेत ना? मजेत असली पाहिजे. तर खूप दिवसानंतर भेटतोय काय आपण. तर म्हणजे 1 वर्षाचा गॅप झाला आपला. तर खूप दिवसानंतर निघालो फिरायला जायला आणि चालू आहे आपण गोव्याला. तर ब्लॉग्स येतील आता गोव्याचे पण. तर एवढे दिवस ब्लॉग नव्हते, जरा कामामध्ये बिझी असल्यामुळे जमत नव्हते बनवायला. तर आजपासून आपण बनवूया चांगले चांगले ब्लॉग्स. तर भेटूया पुढे. खूप एन्जॉय करू आणि पाठच्या वर्षासारखे धमाल करू. पाठच्या वर्षीचे ब्लॉग नसेल बघितले जाऊन बघा. तर चला भेटूया पुढे. मितांश पण आहे आपल्यासोबत. तर चला भेटूया पुढे. चला बसलोय गाडीत, सामान वगैरे टाकलाय आणि तर चला निघूया. गणपती मोरया. चला मूर्ती मोरया. चला निघतोय आता, जाऊया. तर पहिला स्टॉप आपला असणार आहे गोव्याला डायरेक्ट, म्हणजे इथून नंतर येताना महाबळेश्वर. फुल धमाल करू गाईज. आणि आमची 2 गाड्या होते पण एक गाडी कॅन्सल झाली, ती फॉर्च्युनर होती. आम्ही इनोवा मध्ये आलो. पण आता जरा टाकीचा पोट फुल करू आपण. गाडी तर डिझेल आपल्याला भरपूर लागेल. 600 किलोमीटर जायचा बोलायचा. आल्या हो, भारी वातावरण. ही फक्त एकटाच जागा नाही, सगळे झोपले आणि बघू शकतो कसं झोपले आणि एकदम व्यवस्थित. कारण की आम्ही रात्री झोपलेलो, हे झोपलो ना कोणीच. आम्ही पेट झोप काढले रात्री. एकदम वातावरण असं भारी झाले ना, कडक. इथं फुल धमाल करू आपण. धमाल करू ना. पागल झालो माझ्या ब्लॉग बघून आवडला ना. काय तू बोलशील ना? फुल बॅग वेगळी. तर एकदम पॉश मध्ये झाला ना आपण. आता थांबल्या नाश्ता करायला. माणगावच्या अगोदरच जाऊ म्हणजे आम्ही. तर इथून नाश्ता करून मग डायरेक्ट जेवायला थांबू दुपारी तिकडेच. जरा म्हणजे झोपसारखं वाटत होतं पण झोपलो ना मी, कारण की मी पूर्ण नाईट झोपलेलो. हे झोपलं नव्हतं, झोपलेलं व्यवस्थित. आमचे झाले 500 किलोमीटर, अजून 300 कदाचित. जाम टाइम लागेल ना. आता वाजले 10 वाजतील आत्ताशी. हो ना. तर आता आपण ना जसं जेवायला मस्त आहे की कुठेतरी ठिकाणी थांबू ना. बीचवर रात्री जाऊ. आता 250 किलोमीटर बाकी आहे गोवा अजून इथून. म्हणजे जाम ट्रॅव्हल झाला गाडीतच. जेवलो ना अजून, कारण की नाश्ता एकदम दाबून गेला. सगळी झोपल्यान, झोपूनच चालले सगळ्यांचा आणि मी थोडं झोप काढली. तर आता जेवू थोड्या वेळेला. इथंच धाबा होता बरं दादा, मोरला ग. इथंच जेवलेलो ना आपण पाठच्या वेळेस. व्हेज रेस्टॉरंट वरती होता का, अशीच रोडला होता. तर 250 किलोमीटर म्हणजे जर नॉनस्टॉप चाललं तर 6 वाजेपर्यंत 5:30-6 वाजेपर्यंत पोहोचू. नॉनस्टॉप ना थांबत थांबत जाऊ. जरा जास्त ट्रॅव्हल होतं. 650 किलोमीटर. तर इकडं आहे पाऊस नाही तेवढा, नॉर्मल पाऊस थोडा थोडा भेटला रोडला. रोडचा जाम काम चालू ना. रोड झाल्यावर एक नंबर होणार. म्हणजे गोव्याला मुंबई गोवा हवे ना, एक खतरनाक. मितांश झोपले. मितांश आता थांबल्या जेवायला. बघा कसं कोलबीना चिकन फुल. सावली आहे जरा म्हणून तिथे थांबल्या. मजा खा तिकडे. पनीरची भाजी. ती पण पनीरची भाजी आहे. जा फुल एन्जॉय. पाणी बाटल्या कुठे ठेवल्या तुम्ही? तर आता मस्त जेवण वगैरे केलं इथेच स्वाद धाब्याच्या बाहेर. मस्तपैकी जेवण केलं. ऑर्डर वगैरे घेऊन थोडा चिकन घेतलेला, कोलबी आणलेली सोबत. तर मस्त जेवलो सर्वजण. जरा फ्रेश झालो, तोंड वगैरे धुवून सर्व बसलेत. तर आता इथून निघतोय गोव्याला जाण्यासाठी आणि 250 किलोमीटर लांब आहे. तर म्हणजे पोचू संध्याकाळपर्यंत. तर चला जाऊया. आम्हाला तुम्हाला दाखवतो काहीतरी. मितांशनी ना काहीतरी फोडले. काय फोडला मितांश? बॅगिंगचा का फोडला? मेकअपचा सामान का तोडला? तू आता मार खाशील. त्याने बी ब्लॉग चालू केले बघ. गाईज आता फक्त 160 किलोमीटर काहीतरी बाकी आहे गोवा इथून. म्हणजे आम्ही लवकर आलोय कारण की रोड
चांगला झाला एकदम, म्हणजे तेवढा खराब नाही आहे. काम चालू आहे रोडचा, मुंबई पुणे म्हणजे तो आपला मुंबई गोवा हायवे आहे ना, त्याचा जोराने काम चालू आहे. आणि म्हणजे चांगला रोड झाला आहे. तर लवकर आलो आहे, कारण की पाठच्या वेळेला चालतो तेव्हा 8:30-9 वाजलेले काहीतरी, 6 वाजता निघून सकाळी. तर आता 6 वाजताच निघलो, 6:30ला निघलो काहीतरी. आता पोचू थोड्या वेळाने. तर म्हणजे चहा वगैरे पिऊ, जरा झोपेसारखं वाटतंय. आणि वातावरण एवढा भारी आहे ना, पाऊस पण कमीच आहे, तेवढा नाही पाऊस, नॉर्मल आहे पाऊस. वातावरण पण दाखवलं बघू शकता, खूप सुंदर असे ढग वगैरे आहेत आणि फुल चिल्ड बसली इथं. परत एकदा गाडी टाकी फुल केलेली आहे. तर आता आम्ही पोचू, जास्त लांब नाही, 120 किलोमीटर 100 किलोमीटर काहीतरी असेल. इथे पाठच्या वर्षी आम्ही नाश्ता केला तर त्याच पेट्रोल पंपवर आलेलो आहे. तर आता जरा फोटो काढूया. मस्त पाऊस वगैरे पडतोय, एकदम मस्त वाटतं, वातावरण झालं एकदम. अरे हो ना, काय झाला कुठे बसतरी आपण बसून मी आहे ना बाहेर. ये राहू दे नको. बसतो मागे ना. तर चला आता फोटो वगैरे काढूया. तो काय रडता असतो, मस्ती करतो फुल. ए पोलीस पकडतील, चल नको. या फोटो काढू, रडू नको. चला फोटो काढूया. आता थांबल्या चहा प्यायला, पाऊस पडतो जरा मस्त. ते चहा बनवीत लावले. तर आता काहीतरी 80 किलोमीटर का 90 किलोमीटर काहीतरी बाकी आहे इथून. चाय वगैरे पिला आताच. तर जरा झोपेवर का वाटत होतं ना, पूर्ण दिवस ट्रॅव्हल करून ना माणूस वैतागते एकदम जरा. तर उद्याचे ब्लॉगमध्ये असे प्लेस एक्सप्लोर करू ना आपण, डेंजर. जर साऊथला जर पाऊस नाही पडला तर फुल फिरू, पाऊस पडला तर नाही जायला भेटणार, कारण की तिथे चिखल होतं. पटच्या वर्षी गेलतो. उद्या आम्ही स्विमिंग पूल मध्ये पण जाणार आहे. स्विमिंग पूल मध्ये आजच जाऊ आपण. आज बीच वर पण जाऊ, बागा बीच वर. पहिले बागा बीच वरती जाऊ, मग स्विमिंग पूल मध्ये जाऊ. ओके. तर एकदम म्हणजे असा गाडी बसून वैतागला एकदम, तोंड म्हणजे एकदम तेलकटले. ते बोल. आज माझ्या मम्मीचा बर्थडे, तुम्ही लोक माझ्या मम्मीला उद्या बर्थडे आहे. तर उद्या बर्थडे सेलिब्रेट करू आपण. साऊथ गोवाला तिथे जाऊ. मस्त येताना काबोदेरामा वगैरे एक्सप्लोर करू, चांगलं वेज फिरू. बटरफ्लाय पण आता पोहोचलोय, गोव्यामध्येच पोहोचलोय. म्हणजे 50 किलोमीटर काहीतरी बाकी, 50 किलोमीटर बाकी. जस्ट पोहोचलो आता, म्हणजे तेवढं पोहोचलो ना अजून. 50 किलोमीटर काहीतरी बाकी आहे. काम ना अंगावर नको ना पडू. कसा पाऊस पडलाय, कसा गोवा इंडियाचा. आता जस्ट पोहोचले गोव्यात आणि फुल धमाल पाऊस पडतोय. तर असा पाऊस पडला तर कसा इंडियाचा गोवा बघायचं तरी कसा, बीच वर जायला भेटेल का? पाऊस बघ किती जोरात पडतं. नाही नाही अरे, आवडते वर्षांची आले मी गोव्याला. कसं व्हायचं आपला बीच वर जायचं, कसं आहे आपल्याला लागेल आपल्याला 3 दिवसांत. हो ना, पोचल्या एवढा जोरान पाऊस यायला लागला, भयानक एकदम. तर जरा असते जाऊन दे कळला. भरपूर जोरान पाऊस आलाय. हो ना, जाम जोरान पावली. पोचलोय फायनली गोव्याच्या इथे, म्हणजे कलंगूट बीचच्या इथे. आता आपलं बुकिंग आहे, म्हणजे बुकिंग नाही केलेली, करू. तर म्हणजे आपली दाबोडे हॉटेल आहे ना, तिथे जाऊ आपण. पोचलोय, 2 मिनिटांनी आपलं हॉटेल येईल, तर तिथे जाऊ. जाम थकले काही एकदम, म्हणजे आता बिचवर जायचा. आता जेवून डायरेक्ट झोपून मी. डेंजर काम, ट्रॅव्हल आवरा खतरनाक दिलेला ना. तर कोण नाही रे, कुत्रा नाही गोव्यान. नक्की गोव्याला जाऊ, गोव्यान आपणच हवं. हो ना, तिकडे आतील अजून लांब आहो ना आपण. हा घेतलेलं हॉटेल आहे, पाचच्या वर्षी पण इथेच राहतो. डाबोटेल हॉटेल मस्त हॉटेल आहे. तर तुम्ही ना पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. भारी रूम आहे एकदम, जाम भारी रूम आहे, डिलेक्स रूम आहेत. तर चला जाऊया आता, काहीतरी जेवण आणूया जाऊन. कवा यायची लिफ्ट जातो आता आल्या कलंगूट बीचवर, म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करायला. तर ताईचा बर्थडे आपल्या आज. तर चला जाऊया. जरा जेवलो पण नाही, तर जेवू थोड्या वेळानं. जरा फ्रेश झालो, झोपून उठलो मगाशी.
तर तिथे जाऊन जेऊ बीचवर. चला बघूया. आता बर्थडे सेलिब्रेट करायचा कलंगूट बीचवर. मित्रांनो शेठ काय बोलते काय बघू मला पण हा माई गाडीला लावला मला पण. तर चला जाऊया आता तिथे. पायाक मागतील आता अख्खा पाणी पडले. वा ना तिथे जाऊ ना जागा. तर आताच निघलो इथून जेवण वगैरे केला. पाऊस आला म्हणून जरा हॉटेलात गेलो तर मोबाईल चालू नाही करायला भेटला. फुल धमाल चालली आहे इथे कलंगूट बीचवर. तर काय आहे ते त्याचे फोटोशूट चालू आहे. तर चला जाम गर्दी होती तर पाऊस आला तर एकदम खाली आलं पूर्ण. तर गाईस आता आपण रूमवर चला मग रूमवर. आजचा दिवस संपतो इथे. तर आजचा ब्लॉग कसा काय वाटला ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर खूप सुंदर ब्लॉग झालेला आहे बघा तुम्ही एन्जॉय कराल. तर गाईस तो लाईकचा बटन तो पण दाबा. सबस्क्राईब पण करा कमेंट करा आणि शेअर पण करा. नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.